नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं सविता बर्वे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय, कुशळटाय उदरगत, रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचें उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशांतल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. नीट परीक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. जुलय म्हयन्यांत गोंयांत जीएसटी येणावळीत 7% वाड जाली जाल्यार एसजीएसटी जमा रकमेत 20% परस चड वाड जाल्या. आतां पुराय खबरो. गोंय सरकार जागृताय, कुशळटाय उदरगत, रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदिला आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. सांखळे रवींद्र भवनात आयज नशामुक्त युवा फॉर विकसीत भारत हे येवजणे खाला आयोजीत केल्ल्या कार्यावळीत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जेन जी और देश के युवाओं को आह्वान किया है कि विकसित भारत करने के लिए नशा मुक्त युवा होना बहुत ही जरूरी है और उन्होंने 100 वीक्स यानी इस देश की सामाजिक संस्था, इस देश की धार्मिक संस्था और इस देश की शैक्षणिक संस्था ने 100 वीक्स का कार्यक्रम तय करे और नशा मुक्त युवा करने के लिए जो आह्वान दिया है हमारे गोवा स्टेट में हम 100 वीक्स के लिए डिफरेंट प्रोग्राम नशा मुक्त युवा होने के लिए हम करेंगे. भारत देशाचो दरेक युवक हो देशाचो उज्वल फुडार आसा. मात देशांतले कितलेशेच तरणाटे कांय कारणांक लागून घुवळे वखदांक बळी पडटात ही वायट गजाल. अशा तरणाट्यांक घुवळे वखदा पासून पयस दवरपा खातीर खास उपाय येवजण्यो आंखपाची गरज आसा. विकसीत भारताचें सपन पुराय करपा खातीर नशामुक्त युवा आसप खूब गरजेचें आसा आनी हाकाच लागून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार तरणाट्यां खातीर कितल्योश्योच येवजण्यो आनी उपक्रम राबयता. ह्या येवजण्यांचो लाव घेवन तरणाट्यांनी स्वताचो आनी स्वता वांगडाच देशाचो फुडार उज्वल करपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मुखेलमंत्र्यांनी उक्तायलें. विकसीत भारताचें उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशांतल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां. तांणी आयज नवी दिल्लींत आभासी पांवड्यार विकसीत भारता खातीर नशामुक्त युवा संकल्प अभियानाची सुरवात केली. तरणाट्यांनी नशा करपा पासून पयस रावन निरोगी जिणेशैली आपणावची अशें तांणी म्हळां. तरणाट्यांक व्यसनमुक्त करपा खातीर 100 सप्तकांची जनभागीदारी मोहीम सुरू करतले आनी दर आयतारा देशभरात सप्तकी कार्यावळ जातल्यो अशें तांणी सांगलें. घुवळे वखदांचें व्यसन तरणाट्यांक तांच्या ध्येया पासून भरकटायता आनी तांकां आपली सपनां पुराय करपाक दिना अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. घुवळे वखदांच्या व्यसनाचे गंभीर परिणाम तरणाट्यांनी समजून घेवपाक जाय अशें तांणी मुखार सांगलें. तशेंच शाळा, महाविद्यालयां आनी विद्यापीठांतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यां कडेन नेमान घुवळे वखदा दुरुपयोगाच्या धोक्या विशीं भासाभास करची अशें आवाहन तांणी केलें. एक आवाहन मैं कॉलेज और यूनिवर्सिटीज के हमारे प्रोफेसर साथियों से भी करना चाहता हूं. आप भी कोर्स की पढ़ाई के साथ साथ स्टूडेंट्स के साथ ड्रग्स के खतरों पर बात करें. नशे के खिलाफ अपने कैंपस में एक मूवमेंट चलाएं. आपके प्रयास बड़े बड़े परिणाम ला सकते हैं. नीट परीक्षेचेर आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. राज्यांतल्या कोट्या खातीर समुपदेशन तशेंच प्रवेशाची पयली फेरी 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट मजगतीं जातली. अखिल भारतीय कोट्या खातीर प्रवेशाची पयली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मजगत जातली. पयली फेरी जाल्या उपरांत निवड जाल्ल्या विद्यार्थ्यांनी 28 ऑगस्ट मेरेन प्रवेश घेवचो पडटलो. अखिल भारतीय कोट्या खातीरची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर मेरेन जाल्यार राज्य कोट्या खातीरची दुसरी फेरी 31 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर मेरेन जातली. अखिल भारतीय कोट्या खातीरची तिसरी फेरी 28 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर मेरेन जाल्यार राज्य कोट्याची तिसरी फेरी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर मेरेन जातली. नीट आधारीत अभ्यासक्रमा खातीरचे शिक्षणीक वर्स 8 सप्टेंबराक सुरू जातलें.
पेपर फुटीक लागून नीट परीक्षा रद्द जावन फेरपरीक्षा जाल्ली. फेरपरीक्षेक लागून नीट आधारीत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेक कळाव जाला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात. आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आता मुखावेलो खबरो. जुलै महिन्यात गोंयात जीएसटी येणावळीत 7% वाढ जाली जाल्यार SGST जमा रकमेत 20% परस चड वाड नोंद जाल्या. जुलै म्हयन्यात गोंयचे वट्ट जीएसटी संकलन 622 कोटी जालें. जुलै 2025 हे संकलन 484 कोटी आशिल्ले, म्हळ्यार अंदूच्या संकलनात 7% वाड नोंद जाल्या. SGST संकलनातूय व्हड वाड पळोवपाक मेळ्ळ्या. प्री सेटलमेंट SGST संकलन 209 कोटी वेल्यान वाडून 264 कोटी जालें, जाल्यार पोस्ट सेटलमेंट SGST संकलन 370 कोटी वेल्यान वाडून 455 कोटी जालें. ह्याच वांगडा केंद्रा कडल्यान गोंयाक कर वांट्या खातीर 398 कोटी फावो जाल्यात. ह्या निधीचो उपेग मुळाव्या प्रकल्पांक गती दिवपा खातीर जातलो अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी सांगलां. राष्ट्रीय पांवड्यार जीएसटी वाड 10.1% जाल्यार गोंयची वाड 7% आसा. पूण राज्याच्या SGST घटकात जाल्ली वाड ही अर्थवेवस्थे खातीर पूरक थारता. गोंय राज्याच्या महसुलात ल्हवल्हव वाड जायत आसा आनी करांचें संकलन सुदारून राज्याची अर्थीक स्थिती घटमूट जायत आसा अशें एक सकारात्मक अर्थीक चित्र मुखार येवंक लागलां. गोंयच्या सामाजीक, सांस्कृतीक आनी शैक्षणीक मळार सांखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ बरी कामगिरी करता. फकत 11 दिसांच्या गणेशोत्सवा पुरतेच सांखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळ मर्यादीत ना. समाजीक उपक्रमाक लागून हें मंडळ पुराय गोंयांत फामाद आसा आनी हाकाच लागून सांखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाचें कार्य कौतुकास्पद आसा अशें मत समाजसेविका सुलक्षणा सावंत हांणी उक्तायलें. सांखळी सार्वजनीक गणेशोत्सव मंडळान सांखळे कदंब बस स्थानका वाठारांत आयोजीत केल्ल्या देणगी कुपन येवजणेच्या शुभारंभ सुवाळ्यात मुखेल सोयरी म्हूण त्यो उलयताल्यो. भाजपा थिवी मंडळ आनी श्रीराम राष्ट्रीय भजनी मंडळ कोलवाळ हांच्या जोड पालवान थिवी विधानसभा मतदारसंघा खातीर कोलवाळेंतल्या श्रीराम मंदिरांत भजन सर्त आयोजीत केल्ली. हे सर्तींत मतदारसंघातल्या 8 भजन मंडळांनी वांटो घेतिल्लो आनी भक्तीपूर्ण सादरीकरणांतल्यान गोंयची गिरेस्त आनी सांस्कृतीक आनी अध्यात्मीक परंपरा दाखयली. थिवीचे आमदार आनी मंत्री निळकंठ हळर्णकार हे सर्तीचे प्रायोजक आशिल्ले. अशा कार्यावळींनी राज्याची पारंपारीक भजन संस्कृताय वाडटली आनी तिगोवन उरतली अशी आस्त आयोजकांनी उक्तायल्या. गोंय ग्राम समृद्धी येवजणे खाला पारसे मदलावाडा हांगा आशिल्ल्या श्री समाधी पुरुष देवस्थान वाठाराच्या सोबीतकाय प्रकल्पाचे भूमिपूजन जालें. ह्या वेळार आमदार जीत आरोलकार, धारगड जिल्लो पंचायत वांगडी श्रीकृष्ण हरमलकार, पारसे ग्रामपंचायत वांगडी थळावे मानेस्त व्हडा प्रमाणात हाजीर आशिल्ले. खेळ गोंय विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन जुडो सर्तीत दादल्यांच्या गटात मडगांवच्या श्री दामोदर महाविद्यालयान जाल्यार बायलांच्या गटात पणजेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयान सांघीक वस्तादपण जोडलें. हवामान गोंयांत फाटल्या 24 वरांत सगळ्यात चड पावस धारबांदोडा जाल्यार सगळ्यात उणो पावस मुरगांव म्हालात नोंद जाला. फाल्यां राज्यांतल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय पणजी वेधशाळेन उक्तायल्या. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय सरकार जागृताय, कुशळटाय उदरगत, रोजगार संदी आनी घुवळे वखदा विरोधात खर कारवाय करून आमच्या तरणाट्यांक सशक्त करपाक बांदील आसा अशें मुखेलमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी म्हळां. विकसीत भारताचें उद्दिश्ट साध्य करपाच्या दिकेन वाटचाल करतना देशांतल्या तरणाट्यांनी शारिरीक नदरेन तंदुरुस्त आनी मानसीक नदरेन घटमूट रावपाचें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां.
नीट परीक्षेच्यार आदारीत अभ्यासक्रमा खातीर समुपदेशन तशेंच प्रवेश फेरयोच्यो तारखो जाहीर जाल्यात. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 नमस्कार.